नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 16 ऑगस्ट 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यातून डायरेक्ट प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न आहे, सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती प्रणाली स्वीकारली आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन बी, गरुड दृष्टी. ओके, तर सायबर गुन्ह्यांचा जो सामना आहे तो करण्यासाठी गरुड दृष्टी ही प्रणाली महाराष्ट्र सरकारने नुकतीच स्वीकारली आहे. ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात याबद्दल. तर गरुड दृष्टी हे काय आहे? तर बघा, गरुड दृष्टी हे महाराष्ट्र सरकारकडून नुकतंच सुरू केलेलं एक अत्याधुनिक सायबर इंटेलिजन्स टूल आहे, ज्याचा उद्देश सोशल मीडिया व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून घडणारे गुन्हेगार, द्वेषपूर्ण पोस्ट, अफवा, आर्थिक फसवणूक इत्यादींवर नियंत्रण ठेवणे हा आहे. ओके, तर याची घोषणा जी आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केली आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 2. बघा, खालीलपैकी कोणी वर्क फॉर विकसित भारत पोर्टल सुरू केले आहे? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, नीती आयोग. ओके, तर नीती आयोगने नुकतेच वर्क फॉर विकसित भारत पोर्टल सुरू केले आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी, राजस्थान. ओके, तर नुकतेच राजस्थानमध्ये भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग केला आहे. ओके, तर चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 4 आहे, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम कडून भारतातील कोणत्या संस्थेला 2025चा विश्वरत्न पुरस्कार देण्यात आला? याचं उत्तर असेल ऑप्शन ए, बीबी फातिमा स्वसहाय्य संघ. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 5, झोमॅटोने कोणाला आपला नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केली आहे? ओके, तर याचं उत्तर असेल शाहरुख खान. ओके, ऑप्शन डी, शाहरुख खान. तर शाहरुख खानला झोमॅटोने ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केली आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. प्रधानमंत्री ई ड्राईव्ह योजनेला अलीकडेच कधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रधानमंत्री ई ड्राईव्ह ही जी योजना आहे ती एक्सटेंड करण्यात आली आहे, म्हणजेच वाढवण्यात आली आहे. त्याचं कार्यकाल आहे मार्च 2028. ओके, तर मार्च 2028पर्यंत ही योजना वाढवण्यात आली आहे, म्हणजेच त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, 15 ऑगस्ट 2025 रोजी आपण किती वेळा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे? यात थोडी मिस्टेक झाली आहे. इथं म्हणण्याचा उद्देश आहे की 15 ऑगस्ट 2025 रोजी आपण कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन डी, 79वा. ओके, तर डी याचं उत्तर असेल 79वा. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुरुस्त केला आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी आपण कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे? तर 79वा. ओके, तर चला आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील पहिले AI संचालित शिक्षण ॲप ट्युटोज कोणत्या संस्थेने लॉन्च केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन सी, IIT पलक्कड. तर बघा IIT पलक्कडबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा हे ट्युटोज हे भारतातील पहिले AI संचालित म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित लर्निंग ॲप आहे. हे खास करून स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी, उदाहरणार्थ JEE, नीट, कॅट, ओके,
ही जी परीक्षा ह्या परीक्षांची जी तयारी करतात विद्यार्थी त्यांना मदत करण्यासाठी तयार केले आहे. ओके. तर हे जे ॲप आहे ते IIT पलक्कड आणि त्यांच्याशी संलग्न रेविन टेक्नो सोल्युशन्स या स्टार्टअपने विकसित केले आहे. ओके. आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण झाले आहे. ओके. तेवढी माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. ऑगस्ट 2025मध्ये बिहारचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए प्रत्यय अमृत. ओके. तर प्रत्यय अमृत यांची बिहारचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती होणार आहे. ओके. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. DRDOने UAV ची लॉन्च केलेली प्रिसिजन गाइडेड मिसाईल विकसित केलेले V3ची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन बी आंध्र प्रदेश. ओके. तर आंध्र प्रदेशमध्ये ही चाचणी करण्यात आली आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.